नमस्कार मित्रांनो, तू ही रे माझा मित्र या मालिकेत 18 ऑगस्टच्या भागात असं दाखवलं आहे की अर्णव कुठेतरी बाहेर चाललेला असतो. तेव्हा त्याचा मामा त्याला हात धरून थांबवतो आणि म्हणतो, अर्णव थांब, अरे ईश्वरीच्या बाबांचा जो काही ॲक्सिडेंट झाला आहे, मीडियाने तुझं नाव उचललं आहे. सगळ्यांना असं वाटत आहे की तो ॲक्सिडेंट तू घडवला आहेस, म्हणजे तुझ्या गाडीखाली येऊन ते वारलेल्या गेले आहेत असं सगळ्यांना वाटत आहे. आता अर्णव खूप चिडतो. अर्णव म्हणतो, मामा मला कोणाला काय वाटतं ह्याने फरक पडत नाही, मिस इंदोरला काय वाटतं यानेच मला फरक पडतो आणि हे जाणून घेण्यासाठीच मी आता मिस इंदोरला भेटायला चाललेलो आहे असं बोलतो मामाला. मामा एकदम शॉक होऊन जातो. अर्णव कोणाचं ऐकत नसतो. अर्णव तिथून निघून जातो. अर्णव तिथून निघाल्यानंतरच थोड्या वेळाने पोलीस येतात आणि अर्णवला अटक करतात. तेव्हा अर्णव आता घेऊन झालेल्या असं तेव्हाच तिथं मिस इंदोर उभी असते आणि तेव्हा अर्णव पोलिसांचा हात झटकतो आणि मिस इंदोरकडे जातो आणि तिला दोन्ही हाताने पकडून म्हणतो, खरं सांग, मला माझ्या डोळ्यात बघून सांग की तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट मी केला आहे असं तुला खरं वाटतं आहे? मला परत एकदा नीट सांग, माझ्या डोळ्यात बघून सांग की तुझ्या बाबांचा ॲक्सिडेंट मी केला आहे असं तुला वाटत आहे? तेव्हा ईश्वरी पूर्णपणे गप्प असते, पूर्ण गप्प. तिला काहीच कळत नाही काय चाललं आहे तेव्हा. आणि तेव्हाच अर्णव म्हणतो, मी तुझ्या डोळ्यात बघून सांगत आहे की तुला असं वाटत आहे की मी हे सगळं करू शकत नाही आणि हे तुला जे वाटत आहे तेच खरं आहे आणि मी हे तुला पुराव्यानिशी सिद्ध करून दाखवेल असं अर्णव तिला बोलतो. आणि लवकरच तुझ्या डोळ्यासमोर सगळ्या सत्य घटना तुझ्या डोळ्यासमोर येईल. आणि ईश्वरीच्या पण डोळ्यात असंच वाटत असतं की अर्णव सर असं काहीच करू शकत नाही. आणि आता अर्णवला अटक झालेली असते, पण अर्णवला आता हळूहळू सगळ्या गोष्टींचे लिंक लागत असते की हे सगळं राकेशनेच घडवून आणलं आहे. हा राकेश ईश्वरीच्या बाबांना मारू शकतो, तो उद्या ईश्वरीला तसंच माझ्या ताईला सगळ्यांनाच मारू शकतो. आता मला लवकरात लवकर याचा खरा चेहरा सगळ्यांसमोरच आणला पाहिजे. आता अर्णव काय करेल हे पाहण्यासाठी विसरू नका तू ही रे माझा मित्र आणि माझ्या चॅनलला लवकरात लवकर सबस्क्राईब करा. धन्यवाद.